नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही व्हिडिओ तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये विरामचिन्ह नावाचा जो कन्सेप्ट आहे तो आपण अभ्यासणार आहोत. बऱ्याच मुलांना शंका असते नक्की विरामचिन्हांवरती काय प्रश्न येतात. सर्वप्रथम आपण ते बघूया आणि मग आपण काही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत विरामचिन्हांवरती त्याचा अभ्यास करूया. तर बघा, विरामचिन्हांवरती काय प्रश्न येतात. सर्वप्रथम तुम्हाला विचारतात चिन्हांवरून नावे लिहा. म्हणजे ते लोक असं चिन्ह काढून देतात, आपल्याला पुढे लिहायचंय की बाबा या चिन्हाला प्रश्न चिन्ह असं म्हणतात. बस एवढ्याला म्हटलं तर चिन्हांवरून नावं लिहा. चिन्ह दिलंय, नाव लिहायचंय. त्यानंतर नावांसमोर चिन्हे काढा. ते लोक तुम्हाला नाव लिहून देतात, त्याच्या समोर आपल्याला चिन्ह काढायचं असतं. त्याचबरोबर जोड्या लावायला येऊ शकतात. एका बाजूला ते लोक चिन्ह देणार, एका बाजूला तुम्हाला नाव देणार, तर तुम्हाला नावासमोर त्या चिन्हाची जोडी लावायची. दुसरी गोष्ट, वाक्यात योग्य विराम चिन्हांचा वापर करा. तर कधी कधी ते लोक वाक्य देतात लिहून आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला स्वतः विराम चिन्हे वापरायची असतात. तर या चार पैकी कोणत्या तरी एक प्रकारची कृती तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये बघायला भेटेल. तर सर्वप्रथम बघूया आपल्या सिलेबस मध्ये कोणती कोणती विरामचिन्हे आहेत. तर तुम्ही बघताय ही बघा, ही सारी विरामचिन्हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. जसं की पूर्णविराम हे असं देतात. वाक्य संपलं की पूर्णविरामचा वापर होतो. त्यानंतर आहे स्वल्पविराम. जेव्हा आपण एखाद्या सोबत बोलतोय आणि बोलता बोलता आपण थोडस थांबतोय तर त्या ठिकाणी स्वल्पविराम वापरतात. दुसरी गोष्ट, एका जातीचे अनेक शब्द असतील तर त्या ठिकाणी स्वल्पविराम वापरतात. जसं की मला आंबा, केळी, फणस, चिकू ही फळे आवडतात. मग सगळ्या फळांच्या मध्ये कॉमा द्यावा लागणार. त्यानंतर अर्धविराम. तर अर्धविराम ही दोन वाक्य एकमेकांना जोडण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर मग अपूर्ण विराम. अपूर्ण विराम कधी वापरला जातो? जेव्हा आपण बोलताना थोडा जास्त वेळ थांबतो तेव्हा त्या ठिकाणी अपूर्ण विराम वापरतात. प्रश्नचिन्ह. जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा प्रश्नचिन्ह वापरतात. त्यानंतर आहे तुमचं उद्गारवाचक चिन्ह. आश्चर्य व्यक्त केलं की उद्गारवाचक चिन्ह वापरतात. त्यानंतर अवतरण चिन्ह. तर अवतरण चिन्ह दोन आहे. एक आहे एकेरी अवतरण चिन्ह, याला म्हटलं जातं एकेरी अवतरण चिन्ह आणि याला म्हटलं जातं दुहेरी अवतरण चिन्ह. तर जेव्हा एका विशिष्ट शब्दावरती हायलाइट करायचंय तेव्हा एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. महाराष्ट्रात भरपूर शहर आहे पण मुंबई हे महाराष्ट्रातलं सर्वोत्तम शहर आहे, पण मुंबईला एकेरी अवतरण चिन्ह. एखाद्या माणसाच्या तोंडाचे उद्गार दाखवायचे असतील तर दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेच्या नंतर थोडं थांबलो मग कॉमा. शिका आणि संघटित व्हा. तर शिका आणि संघटित व्हा हा त्यांच्या तोंडातून निघालेला उद्गार आहे. मग शिका आणि संघटित व्हा हा जो वाक्य आहे याला आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिणार. त्यानंतर आहे संयोग चिन्ह. लक्षात घ्या, जेव्हा एखादा शब्द आपण लिहिता लिहिता अर्धापर्यंत लिहिला, जसं की वी लिहिलं आणि पुढे शब्द शाल लिहायला पेज संपलंय तर पुढच्या ओळीवरती यायचंय तर तुम्हाला संयोग चिन्ह वापरावं लागतं. त्यानंतर आहे अपसारण चिन्ह. जेव्हा तुम्ही पत्र वगैरे लिहिता तेव्हा असं लिहिता विषय, त्यानंतर इकडे जी डॅश देता त्याला अपसारण चिन्ह असं म्हणतात. तर अशी काही चिन्ह आहेत ते आपल्याला आधी माहिती पाहिजे. त्यानंतर हा बघा, हा कॉमा आहे, याला अर्धविराम म्हणतात, याला अपूर्ण विराम म्हणतात. प्रत्येक चिन्ह तुम्हाला माहिती पाहिजे आणि प्रत्येक चिन्हांचा कुठे वापर होतो हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. त्यानंतर अवतरण चिन्हे ही दोन प्रकारची असतात. मी मागाशी दाखवलं, एक आहे हे एकेरी आणि हे तुमचं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्हामध्ये थोडा फरक आहे. संयोग चिन्ह लहान रेषा असते, अपसारण थोडी मोठी रेषा असते. त्यानंतर
हे बघा, हे काही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आले होते. तर इथे आपल्याला 2020, मार्च 2022, सप्टेंबर 21, जुलै 2022 या परीक्षांना आलेले हे प्रश्न आहेत. तर या चिन्हांची नावं लिहायला सांगितलेली, याला आपण म्हणतो स्वल्पविराम. त्यानंतर या चिन्हाला म्हणतो आपण अर्धविराम. त्यानंतर याला म्हणतो उद्गार चिन्ह, आश्चर्य व्यक्त करण्यासाठी वापरतात. त्यानंतर याला काय म्हणतो आपण पूर्णविराम. बस, कोणत्या चिन्हाची काय साईन आहे हीच फक्त आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर इकडे देखील काही प्रश्न विचारलेत. तसंच याला आपण म्हणतो अपूर्ण विराम. आताच आपण शिकलोय, याला अपूर्ण विराम म्हणतात. याला एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात. एकेरी अवतरण चिन्ह. त्याचबरोबर ही बघा, ही मोठी डॅश आहे, याला अपसारण चिन्ह म्हणतात. ही लहान डॅश आहे, मग याला संयुग चिन्ह म्हणतात. असं येऊ शकतं. एवढं सोपं विराम चिन्हांमध्ये विचारलं जातं. त्यानंतर इथे काही प्रश्न विचारलेत बघा. इथे तुम्हाला चिन्ह काढून दाखवायचे, जसं की पूर्णविराम नुसता डॉट, प्रश्न चिन्ह हे असं असतं, दुहेरी अवतरण चिन्ह तर हे असं असतं. त्यानंतर अपूर्ण विराम हा असा असतो. त्यानंतर हा अर्धविराम आहे, अपूर्ण विराम हा असा. त्यानंतर अजून काही प्रश्न विचारलेत तुम्हाला. पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा आणि लिहा. तर या वाक्यांमध्ये कोणती कोणती विरामचिन्हे आहेत? तर सगळ्यात पहिले बघा, इथे कॉमा आहे, कॉमा आहे, कॉमा आहे, कॉमा आहे, कॉमा आहे, कॉमा आहे, म्हणजे पहिलं विरामचिन्ह आहे स्वल्प विराम. त्यानंतर सगळ्यात शेवटला बघा, हे आहे, त्याला म्हटलं जातं पूर्णविराम. इथे याला म्हटलं जातं उद्गार चिन्ह आणि याला म्हटलं जातं प्रश्नचिन्ह. अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात. जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीत. एक तर विरामचिन्हे ओळखा, विरामचिन्हांची नावं लिहा, विरामचिन्हांच्या जोड्या लावा. विरामचिन्हे वापरायला फार क्वचित येतं, तरी देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवलं की कधी कोणतं विरामचिन्ह वापरलं जातं. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.